काय उपाय सांगितला सुमीने? ताई आले बर का मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्री, एकदम लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. ये बघ. अरे समर, कशी वाटली रखमा? हाय, ठीक आहे. आवडली ना? मम्मा, अरे गंमत केली तुझी. लगेच का होतात अशा गोष्टी? थोडा वेळ लागणारच ना. काय कशी काय झाली कारखान्यावरची ट्रीप? सांग ना अगं, काय म्हणाले समर साहेब? अगं सांग की. अरे हे काय चाललंय तुझं? धावपळ धावपळ करू नये का फारशी? अगं ह्यांची बोंब झाली ती मिटवायची असेल तर मला हे उपाय करावाच लागेल. वा वा, आत्तापासून समर साहेबांची एवढी काळजी. शाब्बास हा शाब्बास. आपण नक्की काय चाललंय हे तुझं सांगशील का मला जरा? तू 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 आणि हे दूध बीत काय करतेस तू? अगं सांग सांग. अगं अगं हे काय काय चाललंय ते? आरती कुणाची आरती करायची आहे? मम्मा, हे काय? अगं ताई, समरची अडचण दूर व्हावी ना म्हणून ही सगळं करतेय. ठीक आहे, बस. घे घे. अगं म्हणलं ना तुला, समरची अडचण दूर व्हावी म्हणून करतेय सगळे. घे घे. बोंब झाली त्यावर झाली मग बाहेर. हा. आता विचारा का म्हणून. का का? हे काय? नागपंचमी. नाग. तू ताईला नागिण म्हणतेस? ताई शांत हो, तू शांत हो. मूर्ख! बॅक कर. तुला कळतंय का तू काय करतेस ते? चल चालती हो. ताई शांत हो तू. बाई जा नाहीत ना, लवकर जा. कट लवकर. चालती होय ना? ताई शांत हो. ताई शांत 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 हो. पायलट, कसं वाटलं उपाय? केला का नाही? सुमी अगं काय केलंस हे तू? पायलट, त्या दिवशी तुझ्या मम्माने लय अपमान केलता माझा. मी तुझ्यामुळे शांत बसले. पण ही सुमी कुणाचा हिशोब बाकी ठेवत नाही. तुझ्या मम्माचा हिशोब चुकता केला सुमीनं. ताई मामासाहेब, माझं काही चुकलंय का काल? तू जरा शांत बस ना बाळा. मी काय बोललोय का तुला? तू जरा शांत बस ना बाळा. काय ग? तुला कोणी सांगितला तो उपाय? ह्यांच्या मैत्रिणीने काल मी फिरायला गेलो होतो ना, तेव्हा भेटली ती. कुणाची मैत्रीण? आमच्या ह्यांची, समर साहेबांची. बस जा आता. खरंच माझं काही चुकलंय का? ताई मॅडमनी आज जायला सांगितलं ना तुला. जा बरं बाळ. नरसू, काय ताई? समरची मैत्रीण? हा, मी पण तेच म्हणतोय. इथे कुठे समरला मैत्रीण मिळाली? तू लक्ष ठेवून होतास ना त्याच्यावर? तुला नाही माहिती? माझं लक्ष आहे व्यवस्थित समरवर, पण आता ह्या मैत्रिणीबद्दल नाही मला माहिती.
मग जरा माहिती करून घे, ही मुलगी कोण आहे ते. हो चालेल, ती माझी जबाबदारी. तू काय काळजी करू नको, तिची कुंडलीच तुझ्यासमोर हजर करतो. जिच्या कुंडलीची गरज होती ना नरसू, ती मुलगी मिळालीये. आता ही नवीन मैत्रीण कोण आहे समरची, याची माहिती काढ. ओके ताई, तेवढीच माहिती काढतो. काय काळजी करू नको, जातो लगेच. बाकीचे कुठे आहेत? आहेत की कामात असतील. म्हणजे सोंग सोडून सगळे कामाला लागले म्हणायचे. हा काय नाही, जेवा तुम्ही. काय विठ्ठोबा, कुठे आहे? भुका बिका लागल्यात का नाही? या की लवकर. विठोबा? विठोबा कोण? रखमाईचा विठ्ठोबा आपल्याकडे कोणी विठोबा कामाला आहे का? होता, त्यानं काम सोडलंय आता. कोण? या, आता तुम्हाला काय माहितच नाही का? कोण? तुम्हाला एक मज्जा सांगू का? काय? तुमच्या पायलट साहेबाचं लग्न ठरतंय. काय समर साहेबांचं? हा, रखमा नाव आहे तिचं. आता ती रखमा म्हटल्यावर तुमचा पायलट साहेब कोण झाला? विठोबा. हा, विठोबा. विठोबा या क्यों? साहेब अभिनंदन अभिनंदन साहेब अभिनंदन. माझं लग्न बिग्न ठरलेलं नाहीये. तुम्ही काहीतरी सांगते तुम्हाला. बघा बघा कसा लाजतोय. मी लाजत नाहीये साहेब. अहो काय सांगू तुम्हाला, यांचा जोडा जगात भारी, साक्षात लक्ष्मीनारायण. सुमे. सॉरी माफ करा. ठीक आहे. विठ्ठल रखुमाईचा जोडा. वा वा छान साहेब छान. साहेब खरंच जुळतंय का काय मग? कदम काका जुळले म्हणून तर ताई मॅडम घरी घेऊन आलेत तिला. काय मुलगी घरी राहायला आली लग्नाआधीच? मग रोजची सेवा सुरू आहे साहेबांची. खीर खात्यात रोज आता. खानावळीत फक्त बडीशोप येतात खायला. सुमे बास झाला आता. बघा बघा नाकाचा शेंडा कसा लाल झालाय. लाजल्या लोकांचा गाल लाल होतात, ह्याचा नाकाचा शेंडा लाल झालाय. मला जेवायचंच नाही. ए पायलट, तुम्हाला जेवण वाया गेलेलं चालत नाही. अन्न म्हणजे परमेश्वर आहे. आणि मी परमेश्वरापेक्षा मोठा नाहीये, माहितीये मला. चला जेऊया आपण. अन्न वाया जाऊन चालणार नाही. हं? चला चला कदम. तू कालपासून माझी फक्त वाट लावली असा लक्षात ठेव. काय वाट लावली रे? उलट नागपंचमीचा झोका खेळायला मिळाला तुला. एवढा भारी तोडगा सांगितला तुझ्यासाठी. माझ्यासाठी? तुझा हिशोब चुकता व्हावा म्हणून तोडगा सांगितलास तू. असं काय नाही. मी तोडगा दिला तो ती रखमा जावी म्हणूनच. तुझ्या मम्मानं चिडून हाकलून दिलं नाही का तिला? आणि माझा हिशोब चुकता झाला यो बोनस समज. मग काय बी म्हण, तोडगा भारी होता का नव्हता? अगं पण तुझ्या तोडग्यानं माझी वाट लागली त्याचं काय? तुझी वाट तर आधीच लावली की त्या रखमानं. आणि तू माझ्याकडे आलास म्हणून मी तुला सांगितलं. नाही तर मला काय हाऊस नव्हती सांगायची. ज्याचं करावं भलं ते म्हणते आपलंच खरं. ठीक आहे, यापुढे तुझ्याकडे कुठलाही तोडगा उपाय मागायला येणार नाही मी. जाधव साहेब बघितलं का, नाकाचा शेंडा अजूनच लाल झालाय. रखुमाईचे विठोबा अजून लाजायला लागले बघा. यापुढे तुझ्याकडे कुठला सल्ला मागणारच नाहीये मी. उचल, अरे उचल, ए उचल. हॅलो
ए यार गुरुजी, किती वेळ फोन उचलायला? अहो इथं शिखरावरती चढून फोन घ्यायला वेळ लागतो. म्हणजे तुम्ही अजून हिमालयावरनं खाली आले नाही होय? बरं ते राहू दे, मला सांगा, इथे एक लोचा झालाय मोठा, काय करू, कसं निस्तरू? मामासाहेब, अहो मागच्या वेळेसच मी तुम्हाला बोललेलो होतो. काय? मी दिलेलं पान हे नशिबाचं पान असेल, ते सुंदर असेलच असे नाही. अहो सगळे एकाच पानात कसं मिळेल? अरे सुंदर नसू दे ना, आम्ही घातलीये स्वतःची स्वतः समजूत. पण तुझं पान आहे ना, ते बावळट आणि मूर्खपण आहे. कशी काय ती समरला मुख्यमंत्री बनवणार आहे मला काय कळतच नाही. नाही नाही, असं होणार नाही. हे काहीतरी चुकीचं आहे. अहो माझं पान असं मिळमिळत असणारच नाही. त्या पत्रिकेत स्पष्ट उल्लेख आहे की ही मुलगी सगळ्यांना पूर्ण उरेल म्हणून. अहो तुम्ही सांगताय ना, त्याच्या बरोबर विरुद्ध आहे ती मुलगी. अहो नाही नाही मामासाहेब, असं होणार नाही. काहीतरी चुकीचं आहे. काय चुकतंय? मी तिथं प्रत्यक्ष येऊन छडा लावतो नेमकं काय घडलंय याचा. हिमालयातनं सह्याद्रीवर? म्हणजे तुम्ही हिमालयावर, आम्ही सह्याद्रीवर. तुम्ही येणार कसे काय? हा, भरतभेद होणार कशी काय? 2 तासातच पोहोचतो मी बंगल्यावरती. काही काळजी करू नका, आलोच. हिमालयातनं सह्याद्रीवर 2 तासात? पुष्पक विमान आहे की काय तुमच्याकडे? असू दे, कशी या, पण या लवकर. त्या बाईची पुरती वाट लावणारं पान आणलं होतं मी. असं कसं होईल? ते पान माझं नक्कीच नाहीये. एकदा त्या खमक्या मुलीला त्या बाईच्या घरामध्ये आणून टाकलंच पाहिजे, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. हा बोल. पायलट, चिडलास काय? नाही, मग भाजी काय आज डब्यात? म्हणजे रागाच्या भरात अजून जेवला नाहीस? अन्न म्हणजे परमेश्वर आणि मी परमेश्वरापेक्षा मोठा नाहीये, माहितीये मला. जेवतो नंतर. अरे मी सॉरी म्हणाय फोन केलता तुला, म्हणू का नको? अच्छा, म्हणजे खानावळवालीला सॉरी सुद्धा म्हणता येतं तर. आता परत भांडण सुरू व्हायच्यात बोलून टाकते सॉरी. सॉरी शब्द ज्याने शोधून काढला ना, तो भेटायला पाहिजे एकदा. का? काय करणार तू त्याच? ते तो भेटल्यावरच कळेल. आता डबा उघडलाच ना, त्यामुळे जेवून घे नीट. एक मिनिट, मी इथे डबा उघडलाय, तुला कसं कळलं? सुमीला सगळं कळतं. पण मित्राची बोंब तेवढी कळत नाही. सगळं कळतं म्हणलं ना, तुम्ही असं ज्यादा लोड घ्यायचं नाही. चल जेव आता. ठीक आहे मॅडम. ए, मी मॅडम बिडम असलं काय नाही. हा ठीक आहे, खानावळवाली. हा, आजवर 1000दा बोललो असेल. मी काय म्हणलं का? नाही. चल जेव आता. ठीक आहे, बाय. काय समर साहेब, कसा काय चाललाय जनसंपर्क? पर्सनल जनसंपर्क? पर्सनल जनसंपर्क म्हणजे? हा, अरे म्हणजे तू थेट अमेरिकेवरनं या गावात आलास ना, तर तुझ्या मामाला, मला असं वाटलं की आता याचं मन कसं रमणार. पण तू तर फारच रमलायस रे गावात. अर्थात म्हणजे तू नवीन मित्रमैत्रिणी केली असेल ना गावात, त्यामुळे असेल. बरोबर ना? अरे वा नरसू, काय गप्पा चालल्यात मामा आणि भाच्याच्या? मस्त. काय नाही, सहजच असं गप्पा मारत होतो. समोर सांगत होता गावात कसे मित्र मैत्रिणी झालेत त्याचे. हो का? अरे समर, बंगल्यावर घेऊन ये ना त्यांना. हं? आम्हाला पण भेटू दे तुझ्या मैत्रिणीला. मम्मा, तुमचं काय चालू आहे? तुम्ही मागे का लागलायत माझ्या असे? मागे? कोण मित्रमैत्रिणी आहेत तुझे? कळू देत ना आम्हाला. नाही म्हणजे हे बघ, तुला अजून इथल्या भागाची तितकीशी माहिती झाली नाहीये. इथल्या लोकांना आम्ही जास्ती ओळखतो आणि वरवरून चांगली वागणारी माणसं आतून खूप स्वार्थी असतात रे, म्हणून म्हटलं. अरे तू आमदार साहेब आणि ताई मॅडमचा एकुलता एक मुलगा,
किती मुलींची नजर असणार तुझ्यावर. स्वार्थपोटी मैत्री करतात रे हे लोक. मम्मा, माझी कोणीही मैत्रीण नाहीये. आणि प्लीज मला माझी स्पेस द्या ना जरा. हे बघ समर, मुख्यमंत्र्याला स्पेस वगैरे असं काही नसतं. आणि तू जर तुझ्या त्या मैत्रिणीमुळे ह्या रखमाला नकार देणार असशील ना, तर मला ते आवडणार नाही. अरे म्हणजे तुझ्या भल्यासाठीच सांगते मी. अरे किती निरागस मुलगी आहे ती. सांगेल ते ऐकते. अशी बायको मिळणं नशिबात लागतं बाबा. काय अनु, चहा का सरबत? नाही, काही नकोय मला. असं कसं? दमून आल्यावर माणसानं काहीतरी घ्यावं. ओ, काही नकोय म्हटलं ना. सरबत घेऊन ये जा. आणते जी. समर, तुला ही मुलगी दिसायला आवडली नसेल तर ते मी समजू शकते, पण बाकी फायदे बघ ना. म्हणजे किती काळजी घेते ती तुझी. तुझा व्याप वाढला ना की तुला तिचं महत्व कळेल. मग बास झाला आता. मला ना वैताग आलाय आता. शांतता शांतता हवी मला जरा. अरे पण अरे समर, नमस्कार ताई मॅडम. मामासाहेब नमस्कार. कसं मुख्यमंत्री साहेबांना काय झाले, असे चिडलेत का ते? अहो गुरुजी, तुम्ही दिलेली मुलगी जुळेना झालीये या घरात. तेच बघायला आलोय मी. मामासाहेब, कुठे माझा पत्ता? आत्ता दाखवतो पत्ता. रखमा, होतंय सरबत. ते सरबत जाऊ दे. गुरुजी, हा तुमचा पत्ता म्हणजे रखमा. मला सांगा, ही कशी बनणार मिसेस मुख्यमंत्री? बघतो मी, बघतो. हा हा, मुली बस जरा तिथं. बस बस बस. हे बघ, मी तुला काही प्रश्न विचारेन. हा, मग तुला वाटतील तशी त्याची उत्तरं दे. काय? आता समज की तू एका वाण्याकडे गेलीस, हा, आणि त्या वाण्याकडनं 50 रुपयाचं तू तेल घेतलंस आणि त्याला 100ची नोट दिलीस, आणि त्या वाण्यानं 50 रुपये तुझे दिलेच नाहीत आणि तो म्हणला की तू 50चीच नोट दिलीस, तर तू काय करशील? असं ग बाई, मी काय करणार? पण तसं बी आमच्या इथला वाणीला आडमुठ आहे. मला भांडायला नाही जमत. नाही नाही, चुकतंय चुकतंय काहीतरी. हे माझं पानच नाहीये. हिची पत्रिका कुठे आहे ती दाखवा बरं. आम्ही कधी तयारी सुरू करू म्हणताय? नाही, मी सांगितलेली ही रकमा नाहीये. ही वेगळीच आहे कोणीतरी. मी दिलेलं पान वेगळंच आहे. ते कुठे आहे? हेच आहे ते. पत्रिका दाखवा. हे घ्या. रकमा रकमा रकमा, पण ही रकमा मी सांगितलेली रकमा नाहीये. मी सांगितलेली रकमाची ही पत्रिका आहे. ही कुठे आहे? हिला शोधा आणि आणा, म्हणजे तुमचं नशीब फिरलंच म्हणून समजा. चला, माझं काम झालं. माझं पान मिळालं की तपासण्यासाठी परत बोलवा. येईन मी. येतो मी. नरसू, हो, तुम्हाला अंदाज आलाच असेल काय प्रकरण आहे याचा. अहो पण ऐका तर. अहो पण ऐका ना. अहो पण ऐका आणि त्या रखमाला पण घेऊन जा बरोबर. अहो पण- या तुम्ही. ताई, मी काय म्हणतो, झालं ते चांगलंच झालं ना. म्हणजे काय चांगलं झालं नरसू? हा, काय चांगलं झालं? किती वेळ आणि कष्ट वाया गेले. शी. म्हणजे तू म्हणतेस ते बरोबरच आहे, पण विचार कर ना, गुरुजी आलेच नसते तर ही मुलगी आपल्या समोरच्या काळात पडली असती ना. पण काय प्रॉब्लेम आहे, तू काळजी करू नकोस. आता चूक होणार नाही. मी आहे ना. अगं, मिसेस मुख्यमंत्री रखमा शोधून आणतोच आता. नरसू, समोर कुठे? एक काम कर,
आपण त्याला असं सांगूया की त्याची इच्छा नव्हती म्हणून आपण त्या मुलीला घालवलं. क्या बात आहे ताई. अगं काय राजकारणी डाव खेळतीयस. वा, तुझ्या मार्गदर्शनाखाली समर मुख्यमंत्री बनणारच.